जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण आणि वाचन म्हणजे सर्वांचे सहज स्वागत. आज उद्याच्या ऐवजी आपण आजच नितीन सरांबरोबर निरूपण होणार आहे. नितीन सरांचे मी स्वागत करतो. त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. चला आजच्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थना म्हणण्यासाठी खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. Recording in progress. आतापर्यंत वैराग्य आणि मुमुक्ष व्यवहार हे दोन प्रकरण आपण बघितले. श्रीरामांचं त्यांनी सांगितलेलं वैराग्य खरं म्हणजे आतापर्यंत योग वसिष्ठमध्ये जे रिपीट आहेत, ज्यांनी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्यांच्या हे लक्षात यायला हवं की वैराग्य प्रकरणाचं सगळं काही आहे. त्याच्यानंतर केवळ औपचारिकता आहे. जर आपल्यामध्ये वैराग्य आलं असेल तर तिथून फक्त प्रश्न एवढाच उरतो की सगळं सोडून द्यायचं की काही करायचं. आणि श्रीरामांनी जी भूमिका मांडली की त्यांना काही करायची इच्छा नाहीये, तर ती योग्य नव्हती. त्याच्यातून त्यांना बाहेर आणायचं होतं, कारण त्यांनी ज्या कारणासाठी जन्म घेतला ते सगळे उद्दिष्ट सफल करायचे होते. आणि त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन हे वसिष्ठ ऋषींनी आणि विश्वामित्रांनी केलं. आता हा व्यवहार कसा करायचा, मुमुक्ष व्यवहार म्हणजे काय, तर ज्यांना खरंच हे जाणण्याची इच्छा झाली आहे. श्रीरामांचा अगदी शेवटचा प्रश्न काय होता की ह्या जगामध्ये मला जर काही करायचं असेल तर का करावं. असं ते सत्य काय आहे की जेणेकरून ज्यांनी अखंड शांती मिळू शकेल असं ज्ञान काय आहे. म्हणजे थोडक्यातच आत्मज्ञान काय आहे हा त्यांचा प्रश्न होता. आणि त्याच्यावरती ज्याला हे मिळवायचं आहे त्यांनी कसं वागावं याचं उत्तर म्हणून मुमुक्ष व्यवहार. काहीही साध्य करायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रयत्न कसे असावे, त्यांचं स्वरूप कसं असावं, वासना कशा असतात, शुभ वासना, अशुभ वासना, आणि त्याच्यानंतर मग शुभ वासनांचा आधार घेऊन पुढे जायचं. आणि मग शम, दम, त्याच्यानंतर हे जे आपले बाकी इथे षट संपत्ती आणि इथे 4 मोक्षाचे द्वारपाल यांचं जे उदाहरण दिलेलं आहे, म्हणजेच विचार, शम, त्यानंतर सत्संग आणि समाधान, या 4 द्वारपालांचा उपयोग करून आपल्याला आपल्या जीवनात जे काही साध्य करायचं आहे ते करता येईल. इथे जे कोणी ऐकणारे आहेत त्या सगळ्यांसाठी म्हणून पुन्हा एकदा सांगेन की मुक्तीच्या मागे लागतो आणि मुक्ती करत त्यासाठी सगळे प्रयत्न करायचे. आणि नंतर जेव्हा ती मिळायला लागते तेव्हा लक्षात येतं की कशाच्याच प्रयत्नांची गरज नाही. म्हणजे हा विषय हा प्रयत्नांचा नाहीच आहे. इनफॅक्ट हा विषय सगळं सोडून देण्याचा आहे. तर ह्या सगळ्या उद्योगामध्ये असताना मुक्ती म्हणजे काय, फक्त एक असं ज्याला इच्छा नाही, ज्या सगळ्या डिझायर सोडून दिल्या अशा स्थितीत असो तर बाकीचं जीवन हे करायचं की नाही, त्या बाकीच्या गोष्टी साध्य कशा करायच्या आणि त्या बाकीच्या गोष्टी साध्य करताना येणारे ज्या समस्या आहेत, जे दुःख आहेत, त्यांच्याकडे कसं बघायचं, मुळात दुःख कशाला म्हणायचं
योग वसिष्ठमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकानंतर एक, म्हणजे आपण ज्याला दुःख दुःख म्हणतो ते खरंच दुःख आहे का, आणि जे काही दृश्य आहे ज्याच्यातून दुःख येतं ते दृश्य तरी किती सत्य आहे, हा सगळ्या गोष्टी पुढे इथून उत्पत्ती प्रकरणामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे. पण मुळात ते करताना मी पुन्हा पुन्हा जे मागेही सांगितलं आताही सांगेन की फक्त सगळं सोडून द्यायचं आणि या जगामध्ये शांतपणे बघायचं आणि बसायचं असं नाहीये. श्रीरामांनी आणि ज्यांना ज्यांना हे ज्ञान होतं अशा सगळ्यांनी श्रेष्ठ कार्य केलेले आहेत. त्यांनी समाजाप्रती आपल्या कर्तव्याप्रती ते एकदम कणखर राहिले. कुठेही त्यांनी असे ढिले पडले आहेत, सगळं सोडून दिलंय अशातला प्रकार नाही. त्याच्यामुळे जसं जसं हे ज्ञान आपल्याला मिळत जाईल, जसा जसा हा अभ्यास होत जाईल, तर तसं तसं त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी व्यवस्थित करायचा आहे. आपण कोणत्या भूमिकेत आहोत, कशाला आहोत, आपल्याला कर्तव्य काय, सामाजिक कर्तव्य काय, यांच्याकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे. आणि या सगळ्यासोबत सतत सतत अभ्यास, मुमुक्ष व्यवहारमध्ये हे जे सांगितलंय की वारंवार अभ्यास करायचा, आणि या अभ्यासाच्या माध्यमातून वारंवार म्हणजे काया वाचा मनसा दीर्घकाळ सतत हा अभ्यास झाला पाहिजे. आणि त्याच्यातून ह्या गोष्टीची जाणीव सतत व्हावी की मी कशाला जन्माला आलेलो आहे, माझ्या जन्माचा उद्देश काय आहे, आणि ते साध्य करता करता बाकीचे जे मला व्यवहार आहे, जे सांसारिक गोष्टी आहेत त्या सुद्धा साध्य करायच्या आहेत. इथून पुढे आपण उत्पत्ती प्रकरणात जाऊ. उत्पत्ती प्रकरणामध्ये वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतायत की हे सगळं जे श्रीरामांनी दुःखाचं कारण म्हटलं आहे किंवा बाकीचं जग जे दुःख 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 म्हणतात, मुळात एक लक्षात घेऊ, आपण जन्माला येतो तेव्हा जन्माला आलो तर आपल्या काहीतरी पूर्व वासना होत्या, पूर्वीचे कर्म होते, त्याच्यामुळे आपण जन्माला येतो. मी थोडक्यात सारांश सांगेल उत्पत्ती प्रकरणाच्या ज्या सुरुवातीचा भाग आपण बघणार आहोत त्याचा, आणि त्याच्यानंतर पुन्हा सगळं सविस्तर बघू. आणि हा सारांश म्हणजे खरं सगळंच, त्याच्यानंतर काही विचार करायची गरज नाही. तर आपण जन्माला आलो हे कुठेतरी आपले कर्म होते, आपल्या काहीतरी अतृप्त इच्छा होत्या, ज्याला आपण वासना म्हणतो, त्या पूर्ण करायच्या म्हणून इथे जन्माला आलो. आणि या वासना किंवा जे काही असतील ते सगळे आपल्याला आनंद मिळावा म्हणून आपण आलो होतो. परंतु इथे आल्यानंतर आणि जीवन सुरू केल्यानंतर आनंद कुठे सापडत नाही. ते असं वाटतं याच्यात आनंद आहे, त्याच्यात आनंद आहे, त्याच्यात आनंद आहे, आणि हा आनंद आपल्याला मिळत नसल्यामुळे आपण आणखी आणखी नवीन 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 शोधायला जातो. दुर्दैवाने जे काही करायला जातो त्याच्यातून पुन्हा नवीन कर्म निर्माण होतात. त्या नवीन कर्मातून पुन्हा आपण काहीतरी करून बसतो, पुन्हा आपल्या वासना निर्माण होतात आणि पुन्हा कशाच्या तरी मागे लागतो. हा जो सगळा प्रकार आहे आपल्या या वासनांचा आणि या सगळ्यांचा, त्याच्यामुळे वारंवार आपण जन्म घेत राहतो. तर मुळात या सगळ्याच्या मागे उद्देश असतो मला आनंद मिळावा, आणि हा आनंद मिळत नाही तर तो का मिळत नाही, त्याच्या मागे नेमकं कारण काय आहे. वसिष्ठ ऋषी सांगतात की हे जे काही दृश्य आहे त्या दृश्याच्या मागे आपण धावतो, आणि या दृश्याच्या मागे धावल्यामुळे आपण दुःखात फसतो. मग आता हे दृश्य तरी खरं आहे का, म्हणजे मूळ प्रश्न आपण समजून घ्यावा. की आपल्याला अनेकदा सोल्युशन्स दिले जातात. आपण आजकालच्या युगामध्ये काही लोक सतत दुःखी असल्यामुळे, उदासीन असल्यामुळे सायकॅट्रिस्टकडे जातील, मानसोपचार तज्ञांकडे जातील, आणखी कुठे जातील, किंवा आणखी असेच इकडून तिकडून उगवणारे अनेक लोक असतात, तेही काही ना काही सल्ले देत राहतात. या सगळ्यांच्या मागे सांगताना कोणी म्हणतात अमुक करा, ढमुक करा, म्युझिक ऐका, गाणी ऐका, ट्रेकिंगला जा, आणि काही काही करा, अशा अनेक गोष्टी सांगतात. पण या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत. मूळ समस्या कुठे, मूळ समस्या काय आहे ती जर लक्षात आली आणि तिच्यावरच जर घाव घातला, ती जर नष्ट केली, तर हे जे संसार रूपी वृक्ष आहे त्याचं बीज तेच जाळून टाकलं म्हणजे हा वृक्ष उगवणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे मूळ लक्षात आलं पाहिजे. मूळ काय आहे, आपण जे काही बघतो ज्याला दृश्य म्हणतो, दृश्य म्हणजे फक्त डोळ्यांना दिसतं अशातला भाग नाही. आपल्या कानावर जे काही येतं, आपल्या इंद्रियांवरती येतं, जे आपण त्वचेला आपल्याला अनुभवाला येतं, इतकंच नाही, आपल्या आतमध्ये सुद्धा सगळं आपण बंद केलं पण आतमध्ये जरी विचार करत राहिलो, डोळे मिटून राहिलो, एकांत ठिकाणी राहिलो, पण तरी सुद्धा मनातल्या मनात त्रास होत असतो. तर बाहेरची इंद्रिय तसेच आतले पण इंद्रिय सतत कार्य करत असतात. मग ह्यांच्या मागचं, ह्या सगळ्यांच्या मागे असं काय आहे, ते जे काही आहे, जे दृश्य आहे, ज्या आपल्याला दिसतं आणि किंवा मनात आत दिसतं किंवा बाहेर दिसतं आणि आपण त्याच्यावर विचार करतो, तर हे दृश्यच खोटं आहे. हे जर कळलं तर मग सगळ्या समस्या संपल्या, मग काही उरतच नाही.
जस्ट इमॅजिन करा की आपल्या या जगामध्ये काहीही नाही आहे. ह्या गोष्टीचा फक्त एकदा विचार करा. या जगात काहीही नाही. ना नातेवाईक आहेत, ना वस्तू आहेत, ना परिस्थिती आहे, काहीच नाही आहे. थोडा वेळ आपण डोळे मिटून खरंच याचा विचार करूया आणि ते फिलिंग काय ते बघा. सगळ्यांनी डोळे मिटा आणि याचा 1 मिनिट आपण विचार करूया की काहीही नाही. आणि ती जेव्हा हे विचार असतात तेव्हा मनाची अवस्था कशी असते याचाही अनुभव. सगळं शून्य आहे. काहीच नाही. नातेवाईक नाही, मग त्याच्यात मुलगा असो, नवरा असो, पत्नी असो, परिस्थिती नाही, नोकरी, व्यवसाय, तिथे जे काही परिस्थिती असेल ती, काहीच नाही. वस्तूही नाही कुठल्या, ना प्रॉपर्टी आहे, ना पैसा आहे. काही आहे असं म्हणण्यासारखं काहीच नाही. काही नाही. हळूवार डोळे उघडा. काय अनुभव होता या क्षणात? कसलीच चिंता नाही, कसलेही दुःख नाही, कारण ज्याच्यावर विचार करावा असं काहीच नाही. मग असं जर असेल तर ठीक आहे, हे दृश्य नाही असं समजूया. पण जर दृश्य नाही असं म्हणता पण दिसतं तर खरी, जाणवतं, सगळ्यांचा अनुभव येतो, मग हे खोटं आहे कशावरून? तर वसिष्ठ ऋषी बरोबर तिथेच ते घाव घालतात. ते म्हणतात की चला मी हे सिद्ध करून देतो की हे जे काही दृश्य आहे म्हणजे काहीतरी उत्पन्न झालंय, कुठेतरी काहीतरी कशातून निर्माण झालंय म्हणून आपल्याला दिसतं. तर हे जे काही निर्माण झालंय ते काही निर्माणच झालं नाही, ही उत्पत्तीच झालेली नाही. हे एकदा सिद्ध झालं, एकदा हे कळलं की मग ना कुठले दुःख आहेत, ना कुठल्या समस्या आहेत. आणि हे सिद्ध करण्यासाठी म्हणून वसिष्ठ ऋषी या सगळ्या उत्पत्तीचं एक एक त्याचे छोटे छोटे पैलू उलगडत जातात. याच्यामध्ये एक भाग आहे लॉजिकचा, जे आपल्याला साधारणपणे आपण जर थोडी बुद्धी वापरली तर लक्षात येईल की हे काहीच नाही. मी थोडा सांगायचा प्रयत्न करतो. आणि दुसरा भाग आहे जे निर्माण झाल्यासारखं वाटतं, ते कसं निर्माण झालं. म्हणजे आपण स्वप्न बघतोय आणि स्वप्नातून जस्ट जागे झाल्यानंतर स्वप्नाची स्मृती आहे तशी आहे आणि मग विचार करतो की अरे हे स्वप्न सुरू कुठून झालं. किंवा सहज बसलो आहे रिकामे, डोक्यात वेगवेगळे विचार येत असतात आणि एका विचारावरून दुसरा विचार, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा, असे अनेक विचार केल्यानंतर मग आपल्याला प्रश्न पडतो की हे जे विचारांचं चक्र सुरू झालं हे नेमकं कुठे सुरू झालं. हा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा लक्षात येतं की अच्छा मी आता हा विचार करत होतो, मग याच्या अगोदर तो विचार होता, मग त्याच्या अगोदर तो विचार होता, असं करत करत कुठेतरी एका स्थितीला जातो की अच्छा हा विचार तिथून सुरू झालेला आहे. मित्रांमध्ये गप्पा मारताना सुद्धा एक्झॅक्टली हाच अनुभव असतो. कुठला तरी विषय आहे आणि सहज बघावं या विषयावरती आपण आलो कसे, मग त्याच्या मागे जाता जाता अच्छा इथून सुरुवात झाली होती. आता या सुरुवात जिथून होते आहे आणि हे जे सगळं त्याच्या पुढच्या घडामोडी आहेत त्यांना खरंच किती महत्त्व द्यायचं. योग वासिष्ठमध्ये याच्यावर पानाच्या पानं भरून लिहिलेलं आहे की हे सगळं कसं सुरू झालं. त्या ब्रह्मामध्ये किंवा त्याच्यात जे काही सगळे एक वेगळे भाव आले आणि तिथून सगळी निर्मिती सुरू झाली. या गोष्टींना आपण किती महत्त्व द्यायचं हा आपला प्रश्न. काय होतं, मी जेव्हा अनेकांशी चर्चा करतो, बोलतो, तेव्हा असं लक्षात येतं की कुठेतरी नुसती पोपटपंची हे असं झालं तसं झालं अगदी उत्साहाने तावातावात येऊन सांगायला सुरुवात करतात की अरे ही सिक्वेन्स असं आहे, पंचतन मात्र असे आहे आणि त्याच्यामध्ये पंचमहाभूत हे आहे, ते आहे, ते वगैरे वगैरे. मी अगदी कळकळीने सांगेन, जेव्हा हे वाचता आहात, हे जेव्हा विषय येतात तेव्हा यांना जास्त महत्त्व देऊ नका. कारण आपला फोकस हा महत्त्वाचं, याच्यातून जे जसं फुलावरती बसलेला भुंगा किंवा मधमाशी त्याच्यातून जे अमृत
म्हणतो, नेक्टर म्हणतो, जो रस आहे तो काढून घेतात, तसा हा रस आपल्याला काढून घ्यायचा. ह्या सगळ्या पसाऱ्यात जर आपण गुरफटलो ना, आणि त्याच्यामुळेच अनेकांना योग वासिष्ठ हे कॉम्प्लेक्स वाटायला लागतं. तर याच्यात जाण्याच्या ऐवजी ठीक आहे, सांगितलं आहे ओके, परंतु ते लक्षात ठेवायचं, त्याची डायग्राम काढायची, फ्लोचार्ट काढायचा आहे, असं झालं तसं झालं तसं झालं, त्याला काही अर्थ नाही. कारण त्याने फायदा काही होणार आहे का? मला प्रामाणिकपणे सांगा, आपलं शरीर पंचमहाभूतांचं बनलेलं आहे असं म्हटलं, बरं त्याने काय फरक पडतो? हां, आपल्याला त्यांनी हे माहिती झाली तर याने काही फरक पडणार आहे? आपण काही खूप करू शकणार आहे का? नाही. आपल्याला ज्या गोष्टींनी फरक पडेल, जे ज्ञान, त्याच्यावरती जास्त भर द्यायचा, आणि मेहनत जर काही करायची असतील, कष्ट जर काही करायचे असेल, तर वारंवार या गोष्टीच्या अनुभवाकडे जायचं की हे सगळं दृश्य असत्य आहे. वेगवेगळे जे उदाहरणं दिलेत योग वासिष्ठमध्ये, ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टींच्या माध्यमातून हे समजून घ्यावं की हे सगळं दृश्य खोटं आहे. त्याच्यानंतर याच्यात जे ध्यान दिलेले आहेत, त्या ध्यानाचा अभ्यास करून, किंवा आपण बाहेर जेव्हा कुठे, जसं आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचं शिकवतो, तर आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सुदर्शन क्रिया शिकवली जाते, सहज समाधी ध्यान असतं. हे जे काही शिकवलं जातं, आणखी इतर पुढे असतील, या ध्यानाच्या अभ्यासातून पुढे जात जात हा अनुभव घ्यायचा की हा, अरे हे खरंच शून्य आहे, हे विचार करून सुद्धा शून्य आहे, अनुभवातून सुद्धा शून्य आहे. आणि हे लक्षात आल्यानंतर मग समजायला लागतं की आपण थोडंसं सोडू शकतो. नाहीतर खरं ज्ञान घेण्याच्या ऐवजी आपल्या आजूबाजूला होणाऱ्या ज्या कटकटी असतात, बायकोशी भांडण झालं, नवऱ्याशी भांडण झालं, मुलं मनाप्रमाणे वागले नाहीत, त्याला हे पंचतन मात्र आणि ब्रह्मा आणि सृष्टी कशी निर्माण झाली, हे ज्ञान उपयोगाचं आहे का? नाही. ते आपल्याला वाचवणार नाही. मग काय वाचवू शकेल? तर डायरेक्ट तो आघात की अरे हे सगळं शून्य आहे, कसं निर्माण झालं याचं लॉजिक फक्त समजून घे. मागेही काही सत्रांमध्ये जसं म्हटलं होतं, हे जी काही निर्मिती झालेली आहे, ही निर्मिती कशी झाली याच्यासाठी याचा पहिल्यांदा नाश कसा होऊ शकतो ते बघू. जेव्हा केव्हा प्रलय येतो आणि जेव्हा केव्हा हे सगळं नष्ट होईल, वास्तविक पाहता काही लोक म्हणतात की हे कधीच नष्ट होणार नाही, या सृष्टीमध्ये सगळं आहे तसंच राहील, काहीही संपणार नाही. आणि तसं खरंच आहे की नाही, तर हे जे कोणी सायंटिस्ट आहेत, वैज्ञानिक आहेत, त्यांनी ज्या ज्या पद्धतीने अभ्यास केला, तर त्यांच्या अभ्यासावरून हे लक्षात येतं की कधीतरी काहीतरी सगळं संपलं होतं, आणि त्या सगळं संपल्यातून मग शून्यातून काहीतरी निर्माण होत गेलं. कुठेतरी तो, जसं बिग बँग थेअरी म्हटलेली आहे, त्याच्यात कुठेतरी स्फोट झाले आणि काही काही होत गेलं. तर हे सगळं झाल्यानंतर जसं निर्मिती झाली तसंच नाशही होऊ शकतो. आणि या नाशाच्या आपण अनेक घटना बघतो. कधी काही, जसं बुलढाण्याजवळ लोणारच्या तिथे काहीतरी मोठा उल्कापात झाला होता आणि त्यांनी मोठं खड्डा पडलेला आहे, अशा काही घटना पृथ्वीवरती होऊ शकतात. जसं कधी एक तारा मोठा आला आणि त्यांनी सगळं एका ताऱ्यापासून सगळं निर्माण करायला सुरुवात केली, म्हणजे व्हायला सुरुवात झाली, तसं नष्टही होऊ शकतं. नष्ट झाल्यानंतर, प्रलय आल्यानंतर जेव्हा काहीच राहत नाही, सगळं शून्य असतं, त्यावेळेस पुन्हा कुठेतरी निर्मिती व्हायला सुरुवात होते. आता ती जी अवस्था असते, एक अध्यात्माच्या दृष्टीने जर म्हटलं तर सगळं संपलेलं आहे. ह्या निर्वाण प्रकरणामध्ये, म्हणजे जेव्हा आपण निर्वाण प्रकरणात जाऊ सगळ्यात शेवटी, तेव्हा तिथे पाषाण आख्यानमध्ये आपण हे बघितलेलं आहे की सगळी जी काही निर्मिती आहे ती कशी नष्ट होत गेली आणि पूर्ण सगळं संपून फक्त शून्य आकाश राहिलं. हा जो भाग आहे, हे शून्य जेव्हा असतं, जेव्हा काहीही नसतं, तर काही नसतं म्हणताना काहीतरी आहे. कारण ते जे आकाश आहे ते आकाशच आहे, त्या आकाशामध्ये काहीतरी तत्व आहे. तर ही जी अवस्था असते, त्या अवस्थेपासून पुढे निर्मिती कशी सुरू होते ते आपण थोडक्यात बघूया. पण मुळात एक प्रश्न असा येतो की काहीच नसतं असं खरंच शक्य आहे का? अनादि अनंत आकाश आणि त्याच्यामध्ये अनादि अनंत ब्रह्मांड असं आपण म्हणतो. तर एक ब्रह्मांड नष्ट झालं तर दुसरीकडे कुठेतरी ब्रह्मांड आहे, दुसरं झालं असेल तिसरीकडे कुठेतरी आहे. बरं, ही जी निर्मिती सुरू असते ही एकाच वेळेस अनेक ठिकाणी सुरू असते असंही असू शकतं, किंवा एक ब्रह्मांड झाल्यानंतर दुसरं निर्माण होईल असंही आहे का, असंही सांगता येत नाही. हो ना, या सगळ्यांचा काही हिशोब लागत नाही, काही ताळमेळ लागत नाही. हे सगळं अनादि अनंत सुरू असतं. ही प्रक्रिया निर्मितीची सतत सगळीकडे सुरू असते. त्यामुळे जेव्हा असं योग वासिष्ठमध्ये वाचाल की जेव्हा काहीही नव्हतं, सगळं शून्य होतं, आणि मग त्या परब्रह्म परमात्म्यामध्ये अशी एक भावना झाली की मी स्वतःपासून वेगळा आहे, तर ही फक्त त्या एका ब्रह्मांडाच्या दृष्टीने बघायची.
कारण शून्य कधीही नसेल असं मला वाटतं. कुठे ना कुठे काही ना काही एखादं दुसरं ब्रह्मांड किंवा अनंत ब्रह्मांडांमध्ये अनंत ब्रह्मांड असतीलच असतील. त्यामुळे या संपूर्ण क्रिएशनमध्ये शून्य असेल अशी एकही क्षण नाही, अशी एकही स्थिती नाही. मागच्या जे काही प्रश्नोत्तर झाले होते त्याच्यावरून असाही प्रश्न येतो की किती काळाने पुन्हा पुन्हा ब्रह्मांड निर्माण होतात. तर मुळात त्या परब्रह्म परमात्म्यामध्ये, ज्याला आपण चिदाकाश म्हणा, ज्याला चेतना म्हणा, त्याच्यामध्ये काळाची संकल्पना नाहीच. म्हणजे मी म्हटलं दर तासाने एक ब्रह्मांड निर्माण होतं, तर हा 1 तास म्हणजे कोणाचा, कोणी ठरवायचा 1 तास? कारण आपला 1 तास वेगळा आहे. आपल्या इथे तुम्ही समजा शनीवरती गेले तर शनी ग्रहावरती 1 तास वेगळा आहे, दुसऱ्या कुठल्या ताऱ्यावरती 1 तास आणखी वेगळा आहे. तर या 1 तासाचं परिमाण कोणी ठरवायचं? त्यानंतर असं म्हटलं की एका वेळेस अनेक होतात की एकाच वेळेस फक्त एकच होत असतं, तर असंही नाही. जसं एक इमॅजिन करा, एक मोठा कागद आहे आणि त्या कागदातून काहीतरी कागदावरती पाणी ओतलं आणि ते पाणी गळत आहे त्या कागदातून खाली, तर ते किती फ्रिक्वेंटली गळतं आहे हे कोणीच मोजू शकत नाही, कारण टोटली रॅन्डम आहे, त्याला काही सिक्वेन्स नाही. बरं, इकडेही पडतंय तिकडेही पडतंय. तसं ही जी चेतना आहे, हे जे ब्रह्मांड आहे, हे जे ब्रह्म आहे, ब्रह्मांडही नाही म्हणता येणार, ब्रह्मामध्ये कितीतरी ब्रह्मांड एका वेळेस निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग वासिष्ठमध्ये जे म्हटलंय, ज्या पुस्तकामध्ये म्हटलंय की जेव्हा सगळं शून्य असतं, तर ही शून्याची संकल्पना ही फक्त आपल्या एका ब्रह्मांडाच्या दृष्टीने आपण समजू शकतो. कधीही अशी अवस्था असणं मला तरी पटत नाही की शून्य असेल. सतत कुठे ना कुठे काही ना काही चालत असेल. तर जेव्हा हे शून्य आपल्या ब्रह्मांडाच्या दृष्टीने म्हणू आपण संपलंय, त्यावेळेस जी ती ब्रह्माची अवस्था असते त्याच्यात असं म्हटलंय की त्याला एक मी स्वतःपासून काहीतरी वेगळं आहे, मी काहीतरी आहे, ही एक भावना येते. आता ही जी भावना आहे मी काहीतरी आहे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला एक थोडंसं वेगळं समजणं स्वतःपासून. आता ही प्रक्रिया सुद्धा वारंवार सुरू असेल. ती सतत 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 स्वतःला वेगळं समजायचं आणि त्याच्यात पुन्हा पुन्हा स्वतः निर्मिती करायची. पण आपण पुन्हा एका छोट्याशा भागापुरतं विचार करतोय. आपण संपूर्ण चेतनेच्या दृष्टीने, संपूर्ण ब्रह्माच्या दृष्टीने विचार करत नाही. कुठेतरी ही भावना आली की अरे मी काहीतरी आहे, आणि त्या भावनेला, ज्याच्यामध्ये अजून अहंकाराची निर्मिती झालेली नाही, त्याला फक्त एक इच्छा, काहीतरी असण्याची जी इच्छा आहे, त्याला ईक्षण असं म्हटलेलं आहे. तिथून हे सगळं पुढचं सिक्वेन्स हा आलेला आहे. याच उत्पत्ती प्रकरणात सुरुवातीलाच 2दा 3दा तेच ते सांगण्यात आलेलं आहे. आपण जर नीट वाचलं असेल तर लक्षात येईल की पहिल्यांदा फक्त भावना निर्माण झाली, मग जीव निर्माण झाला, आणि मग ब्रह्मदेव निर्माण झाला, आणि मग त्यांनी सगळं निर्माण केलं असं म्हणलं. मग पुन्हा थोड्या वेळाने तेच सांगितलंय, तो जीवभाव कसा आला, मनोभाव कसा आला, मन कसं आलं, आणि याच्यानंतर पुन्हा तेच सांगितलं आहे, तन्मात्र वगैरे या सगळ्यांबद्दल सांगितलं. मी खरं तुम्ही सगळ्यांनी हे सविस्तर वाचलं असेल, त्यामुळे मी या सिक्वेन्समध्ये जास्त विशेष जात नाही, आणि खरं म्हणजे त्याची गरजही नाही आहे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ह्याच्या जास्त खोलात जाऊन आपल्याला विशेष काही खूप फायदा नाही, कारण नको ते प्रश्न येतील आणि त्याच्यात काही काही ठिकाणी कठीण शब्दही वापरलेले आहेत. त्यांचा अर्थ समजण्यात आपण आपली एनर्जी विनाकारण वाया घालू, एवढंच काय ते साध्य होईल. मूळ जो फायदा व्हायला हवा, आपल्या जन्माचा उद्देश आपल्याला आनंदी राहायचं आहे आणि या जीवनात काहीतरी श्रेष्ठ करायचं आहे, त्याच्याशी वास्तविक पाहता याचा तसा काही खूप संबंध नाहीये. पण एकच मूळ आहे जिथून सुरुवात झाली, की आपलं जे मूळ स्वरूप आहे ते खरं शून्य आहे. कारण इथे जेव्हा मी स्वतः काही आहे असं म्हटलं आणि निर्मिती करायला सुरुवात झाली, मी काहीतरी आहे, मग त्याच्यानंतर तो भाव आला, ती भावना आल्यानंतर मग आता स्वतःचं एक मला काहीतरी करायचं आहे म्हटल्यानंतर मला त्याच्यासाठी लागणारं आकाश आलं. मग आकाश म्हणजे आकाशासोबत कल्पना, जी शब्द इथे तन्मात्र जो दिलेला आहे तो कशाचा आहे, तर तो यासाठी आहे की जे काही समजायचं आहे, जे काही व्यक्त करायचं आहे, त्या व्यक्त करण्यासाठी काहीतरी शब्द लागेल. आपण आज बोलतो आहोत, तर आपण कशाच्या माध्यमातून बोलतो आहोत? शब्दांच्या. चला आपण सगळ्यांनी तोंड बंद ठेवलं, फक्त हावभाव केले तरी समजण्यासाठी शब्दच लागत आहेत. शब्द ही गोष्ट अशी की जर ती नसेलच तर काहीच होऊ शकत नाही. बरोबर आहे? अगदी डोळे मिटले तरी आपल्या मनात जे विचार येत आहेत, अगदी आपण सांगतो शांत राहा, एवढं जरी म्हटलं तरी शांत हा एक शब्द आहे, राहा हा एक शब्द आहे. त्या शांत शब्दालाही अर्थ आहे, राहा या शब्दाला पण अर्थ आहे. तर हे जे काही सगळी अवस्था येते की जिथे
मला प्रत्येक ठिकाणी शब्दाची गरज लागते. तर मूळ जेव्हा निर्माण होतं, काही जर निर्माण होत असेल तर सगळ्यात पहिले हा आला शब्द, जे तन्मात्र आलं, जे मूळ आलं त्याला शब्द म्हटलं गेलं. त्या शब्दापासून आपण व्यक्त व्हायला लागतो आणि हे व्यक्त होण्यासाठी आपल्याला जे पुढे एक 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 येत गेलं, शब्द आलं, त्याच्यानंतर मग जसं वायूचा स्पर्श आला, रूप आलं, त्याच्यानंतर चव आणि गंध, रस तन्मात्र, गंध तन्मात्र, हे सगळे एक एक तन्मात्र येत गेले. हे कशासाठी आले तर आपल्याला त्या ब्रह्माला, ज्यांनी ब्रह्मांड निर्माण केलं, तो जो ब्रह्मदेव होता, ज्यांनी हे पहिलं रूप, ज्या ब्रह्मापासून, चेतनेपासून काहीतरी, ज्याला एक म्हणता येईल थोडंसं साकार, हा पूर्ण निराकार आहे. ब्रह्मदेवाही खरं म्हटलं तर साकार नाही, त्यालाही सूक्ष्म शरीर आहे, त्याचं स्थूल शरीर असं नाही. आपण ज्या पद्धतीने इमॅजिन करतो त्याप्रमाणे आपण त्याला कमळावर बसलेला, चार मुख असलेला, हे आपण केलेलं इमॅजिनेशन आहे त्या ब्रह्मदेवाचं. पण तसं वास्तविक त्याचं रूप काहीच नाहीये. तर त्यांनी जे काही मला बघायचं आहे, मला ऐकायचं आहे, मला स्पर्श करायचं आहे, हे जे काही सगळे इमॅजिनेशन केले, त्याच्यातून स्वतःचं एक रूप धारण करत त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यांना सूक्ष्म रूपाने आपण तन्मात्र म्हटलेलं आहे. तन्मात्र म्हणजे काय तर हे अतिशय, तन्मात्र म्हणजे अगदी छोटीसं, सूक्ष्म, असं हे सगळे एक 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 गोष्टी निर्माण केल्या आणि त्याच्यापासून मग पंचमहाभूत निर्माण झाले. काही ठिकाणी पंचमहाभूतांपासून तन्मात्र निर्माण झाले असं म्हटलंय. आपल्याला या गोष्टींशी पुन्हा काहीही घेणं देणं नाही. पुन्हा कम बॅक टू ओरिजिनल. हे जे काही इमॅजिन केलेलं आहे, लक्षात घ्या, कुठेही निर्माण करण्यासाठी आकाशात कुठेतरी दगड पडले आहेत, आकाशात कुठेतरी पाणी पडलेलं आहे, तर तिकडून काही बादल्या पाणी आणून किंवा काही तळे पाणी आणून एक पृथ्वी निर्माण केली, तिच्यावर खड्डे खोदले, त्याच्यात पाणी आणलं, असा प्रकार झालेला नाहीये. हे सगळं केवळ इमॅजिन होत गेलंय. कारण मुळात काही करण्यासाठी, पृथ्वी आणण्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी हवं होतं, काहीच नव्हतं. हे स्वतःचं इमॅजिनेशन आहे, त्याच्यातून हे सगळं निर्माण होत गेलं. म्हणून जेव्हा जेव्हा आपण या दृश्यामध्ये अडकतो तर आपल्याला हे पंचतन्मात्र, पंचमहाभूत यांच्याशी काही संबंध नाही. मुळात या गोष्टीवरती लक्षात ठेवायचं की काहीतरी शून्य होतं, त्याच्यातून हे निर्माण झालेलं आहे आणि या निर्मितीमध्येच मी फसत चाललोय, अडकत चाललोय. याचंच साधं सोपं उदाहरण व्यवहारात जर आपण बघायला गेलो तर आपल्या परिस्थिती थोड्या क्लोजली ऑब्झर्व करा, थोड्या खोलात जाऊन बघायचं की ज्या परिस्थितीबद्दल विचार करतोय ती खरंच निर्माण झालेली आहे की आपलं एक मनाचं भूत आहे, मनाचं इमॅजिनेशन आहे. संसारात जितके उदाहरण असतील कितीतरी वेळा बघा की बसल्या बसल्या आपण इमॅजिन करतो ही व्यक्ती अशी वागेल किंवा ती व्यक्ती तशी वागेल. आपण जेव्हा पुढे लवण राजाची कथा ऐकू त्याच्याबद्दल तेव्हा विचार करा की हे जे काही सगळं इमॅजिनेशन असतं, जे काही आपण मनाचा त्रास म्हणतो ना, प्रत्यक्षात त्याच्यात निर्मिती फार कमी झालेली आहे आणि इमॅजिनेशन जास्त. तर या आपल्या जीवनातल्या अनेक समस्यांबद्दल प्रत्यक्षात होणाऱ्या समस्या फार कमी आहेत, इमॅजिनेशन हे खूप जास्त असतं. तर ते आपल्याला इथे कोरिलेट करता येईल, त्यांचा संबंध लावता येईल. जेव्हा आपण ह्या दृष्टीने बघू की हे जग सुद्धा केवळ निर्माण झाल्यासारखं वाटतं, प्रत्यक्षात काही निर्माण व्हायला मुळात काही नव्हतंच, शून्यातून हे इमॅजिन झालेलं आहे आणि या इमॅजिनेशन मध्ये आपण सगळं बघत आलो, तेव्हा लक्षात येतं की अरे विनाकारण आपण दुःखात पडतो. हे संस्कार पक्के करायचे. आपण जे वारंवार इतके जन्मोजन्म याला सत्य समजत आलो, ज्या काही वासना निर्माण केल्या या खोट्या दृश्याच्या मागे, त्याच्यामुळेच आपण संकटात अडकतो. वास्तविक पाहता निर्माण काहीही झालेलं नाही. हे उत्पत्ती प्रकरणाचा सारांश. याच्यामध्ये एक आकाशज ची गोष्ट सांगितली आहे. आकाशच्या गोष्टीमध्ये जी 2-3 महत्वाचे मुद्दे सांगितले की तो मृत्यू देवता ही त्या आकाशाच्या मृत्यूसाठी, त्याच्या विनाशासाठी प्रयत्न करते, पण हातात काहीच लागत नाही. त्याच्या जवळ जावं तरी तो हातात लागत नाही. आणि मग जेव्हा यमाकडे विचारलं जातं तर यमराज सांगतात की अरे त्याचे कर्म काय ते बघा. कारण माणूस जो काही ज्याचा मृत्यू होतो तो मृत्यू हा केवळ कर्माच्या माध्यमातून होतो. जसे कर्म त्याप्रमाणे तसा मृत्यू. तर ती मृत्यू देवता ह्या आकाशाचं मूळ शोधायला जाते, त्याचा जन्म कुठून झाला, काय झाला ते शोधायला जाते आणि लक्षात येतं की याचा तर कुठेच जन्म झालेला नाही. आणि मग तिला प्रश्न पडतो की ह्याचे कर्मच नाही, याचा जन्मच नाही, पण हा दिसतो तर आहे तर खरी, मग कसा? मग पुन्हा यमदेवतेकडे गेल्यानंतर यमदेवता सांगते की हा आकाशातून आलेला आहे. ज्याला मूळच नाही, ज्याला कुठलाही इतिहास नाही, तो काय कर्म करणार, त्याच्या हातून काय घडणार.
तू याचा नाश करण्याचा मार्ग सोडून दे. जेव्हा याला वाटेल तेव्हा हा स्वतःला संपेल. आणि श्रीराम जेव्हा विचारतात की हा जो कोणी आकाशात सांगितला हा ब्रह्मदेवच का, तर वसिष्ठ म्हणतात अगदी बरोबर आहे. आकाशच म्हणजेच ब्रह्मदेव. हा स्वतः निर्माण झालेला आहे. याची निर्मिती कोणी केली नाही. उलट हा इतरांची निर्मिती करेल आणि हा जे काही स्वप्न बघेल त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील. परंतु प्रत्यक्षात काहीही निर्माण झालेलं नाही. जसं त्या ब्रह्मदेवाचं आहे तसंच आपलंही आहे. ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली तसं आपणही आपली सृष्टी निर्माण करतो. हे सगळे जे विषय आहेत आपल्या सृष्टी निर्मितीचे, ह्याच्यावरती मूळ यापुढे योग वासिष्ठमध्ये जास्त भर द्या की एक आपलं मानसशास्त्र कसं कार्य करतं ते बघा. या बाबतीत कायम अवेअर राहता आलं तर सुंदरच आहे की जे काही निर्माण होत आहे, जे काही विचार येत आहेत, ज्या काही परिस्थितीला मी बघतो आहे, ही परिस्थिती मी स्वतःच निर्माण केलेली आहे का, की खरंच काही निर्माण झालेलं आहे. उत्पत्ती प्रकरणातून जर हे शिकता आलं तर त्याच्यासारखं सुंदर काहीच नाही. योग वासिष्ठ पुढे वाचायची गरज पडणार नाही. हा विचार जरी आपण ठेवू शकलो ना, की जसं सासू सुनांचं भांडण होतं आणि त्या भांडणातून काही समस्या निर्माण होतात, तर खरंच काय निर्माण झालेलं आहे नेमकं, आपण कशाला एवढा त्रास करून घेतो, कुठल्या गोष्टीला एवढं महत्त्व देतो आहे. आपली आपल्या परिवारासोबत अटॅचमेंट असते, आई वडिलांसोबत अटॅचमेंट असते. एखादा मुलगा त्याला दूर शिकायला जायचं असेल तर शिकायला जाताना कदाचित त्याला दुःख होतं की मी आई वडिलांना सोडून चाललोय. नेमकी अटॅचमेंट कशाची आहे, कोण निर्माण झालेलं आहे, कधी निर्माण झालंय, किती काळापर्यंत हे राहणार आहे, परमनंट कोणीच नाही. हे सगळं संबंध लावत जा. सगळं प्रलय होऊन सगळं कधी ना कधी नष्ट होणार आहे. आपणही नष्ट होऊ, आई वडीलही नष्ट होतील, सगळं संपणार आहे एक ना एक दिवस. कोण कधी संपेल हे माहित नाही. मग कशाला एवढी अटॅचमेंट ठेवायची. हे जे सगळे एक एक मेसेजेस याच्यातून सूक्ष्म रीतीने जेव्हा आपण घेऊ तेव्हा लक्षात येईल की अरे दुःख करण्यासारखं काहीच नाहीये. काय आलं काय गेलं काहीही नाही याच्यात. जे निर्माण झालं नाही ते जाण्याची शक्यता नाही. तर हे सगळे जे मुद्दे आहेत हे इथे योग वासिष्ठमध्ये उत्पत्ती प्रकरणात फार सुंदर सांगितले. आणि त्याचं श्रीराम म्हणतात की मला हे सगळं तुम्ही सांगता पण पटत नाही. आपल्यालाही पटत नाही का, कारण आपण या सगळ्याला खरं समजतो. मग हे कसं आहे, त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे सांगण्यासाठी तिथे वसिष्ठांनी मंडप आख्यान सांगितलं आहे. हे मंडप म्हणजे काय, त्याच्यानंतर त्यातली गोष्ट काय, तर जी सुरुवात केली आहे त्याच्यातला छोटासा भाग आज आपण चर्चा करू. आणि त्याच्यानंतर मग मूळ जेव्हा तुम्ही ती सगळं वर्णन वाचायला लागाल लीला सरस्वती प्रकरण, तर तेव्हा हे सगळं कळेल की किती भ्रम कसा असतो, हे सगळं निर्माण कसं होतं आणि ही सगळी निर्मिती आपलीच कशी आहे. उत्पत्ती प्रकरणातल्या सुरुवातीच्या भागामध्ये बराचसा जो भर दिला आहे तो मृत्यू या प्रकरणावरती. मुळात दुःखाचे कारण अनेक असतात, त्याच्यामध्ये मृत्यू या एवढं महत्व का दिलंय माझ्या दृष्टीने सांगतो. समजा आपल्याला इमॅजिन करा की अनंत जीवन दिलेलं आहे, असं आपण कधी मरणारच नाही आणि आपण कायम तरुण राहू असं जर असेल तर आपल्याला कुठल्याही दुःखाची चिंता नाही. आज नाही उद्या मिळेल, या गोष्टीची आपल्याला शाश्वती असते की चला मला अमेरिकेला जायचंय फिरायला, आज जमत नाही ना, मी प्रयत्न करेल, आज मी 50 वर्ष प्रयत्न करेल, 200 वर्ष प्रयत्न करेल, पैसे कमवेल आणि अमेरिकेला जाईल. किंवा मला काही सुख उपभोगायचे आहेत, खायचं आहे प्यायचं आहे, पण असं आहे की अनंत काळ आहे, ठीक आहे मी कितीही खाऊ शकतो, कितीही फिरू शकतो, हे सगळं आपल्याला मिळतं. पण या सगळ्या गोष्टींच्या मागे आपण जी हाव धरतो, जी एक घाई असते की अरे हे करायचंय, लवकर करायचंय, का तर कुठेतरी आपलं शरीर संपेल. या शरीर संपण्यामागे हे माझं शरीर एक वेळ थकेल, मग मला जास्त एन्जॉय करता येणार नाही, जास्त मजा करता येणार नाही, हिंडता फिरता येणार नाही, किंवा अनेक गोष्टी आहेत त्या संपून जातील, ही जी एक भावना असते याच्या मागे माझं शरीर संपेल म्हणजे मृत्यू येईल. ही भावना असल्यामुळे आपल्याला सगळा एक जो फिवरिशनेस म्हणतो, एक प्रकारची घाई असते, ती या सगळ्या मृत्यूच्या कारणामुळे. आता हा मृत्यू म्हणजेच खोटा आहे. मृत्यू म्हणजे काय, फक्त शरीर संपतं पण प्रत्यक्ष आपण राहतो. आणि ज्या काही आपल्या भावना असतात त्या शरीराला नाही आपल्या मनाला असतात आणि मन हे कायमचं राहू शकतं. ही जाणीव आपल्याला या उत्पत्ती प्रकरणाच्या सुरुवातीला जे काही आपण सगळे त्याच्या गोष्टी ऐकू तेव्हा येतील. त्याच्यानंतर खरं ज्ञान हे पुढच्या प्रकरणांमध्ये येईल की मनाला तुम्ही कितीही दिलं तरी समाधान होणार नाही, अनंत काळ चालूच राहील. त्याच्यामुळे त्याच्या मागे लागायचं की सगळं सोडून
उपशम करायचा, शांत करायचं, हे सगळं उपशम प्रकरणामध्ये वगैरे येईल. पण उत्पत्तीपासून या गोष्टीकडे लक्ष ठेवा. जेव्हा जेव्हा या उत्पत्ती प्रकरणामध्ये मृत्यूविषयी चर्चा येईल तेव्हा आपल्या डोक्यात एक भाव सतत असू द्या, हे जे गणित आहे की शरीर संपणारच आहे, पण शरीराचे भोग काही संपू शकत नाही, कारण ते मनाच्या माध्यमातून येतात. मनाला सतत काही ना काही हवं असतं. एक शरीर संपलं तर मन दुसरं शरीर निर्माण करेल, दुसरं संपलं तर तिसरं शरीर निर्माण करेल, परंतु हे थांबणार नाही. त्याच्यामुळे भोग हवे आहेत, आज नाही उद्या पूर्ण होतील. हा सृष्टीचा नियम आहे. तुम्हाला अमेरिकेला आज जाता नाही आलं, पुढच्या जन्मात जाता येईल, त्याच्या पुढच्या जन्मात जाता येईल, पण तरीही समाधानी राहणार नाही. हे समजून घ्या आणि त्या दृष्टीने सगळा अभ्यास पुढचा करत राहा. म्हणजे हे विषय व्यवस्थित लक्षात येईल की अरे आपण नेमकं काय बघतोय, कशाचा आपण शोध घेतोय, कशाच्या मागे लागलो. हा एक भाग. दुसरा भाग इथे लीला सरस्वतीच्या प्रकरणामध्ये जे सांगितलंय की आपण सगळं निर्माण करतो. असं नाही की कोणीतरी ब्रह्माने निर्माण केलं आणि आपण त्याच्यामध्ये बनलो आहे आणि ते सगळं बघतोय. हे सगळं आपलं स्वतःच निर्माण केलेलं. तर ही जी गोष्ट आहे लीला सरस्वतीची, ती थोडीशी आपण बघू. एक पद्मराजा असतो, त्याची पत्नी असते लीला, आणि ही यांचा संसार अतिशय सुंदर चाललेला असताना कधीतरी लीला राणी असा विचार करते की जर माझ्या पतीचा माझ्या अगोदर मृत्यू झाला तर मला त्याच्याशिवाय जगणं कठीण आहे. एक दुसऱ्यांमध्ये खूप प्रेम असतं त्यांचं, तर एक दुसऱ्याशिवाय राहायची इच्छा नसते. तिला वाटतं की माझा मृत्यू अगोदर झाला तर ठीक, पण माझ्या पतीचा मृत्यू अगोदर झाला तर माझं जीवन कठीण होईल, मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही. आणि असा विचार करून मग ती अनेक पंडितांना बोलवते, त्यांना विचारते की अमर होण्याचा उपाय सांगा, जेणेकरून आम्ही दोघेही कायमचे राहू शकू. तर सगळे विद्वान सांगतात की मृत्यू तर अटळ आहे, तुमचं दीर्घायुष्य करता येईल, आयुष्याचा काळ वाढवता येईल, पण मृत्यू मात्र हा टाळता येणार नाही, तो कधी ना कधी येईलच. म्हणून मग ही परिस्थिती कशी सांभाळायची हे समजण्यासाठी ही लीला सरस्वती देवी, जी तिची आराध्य असते, तिची प्रार्थना करते. आणि सरस्वती देवी प्रसन्न झाल्यावर ही वर मागते की मला असा वर दे की जर माझ्या पतीचा माझ्या अगोदर मृत्यू झाला तर त्याचा जीव माझ्या या महालातच राहावा, तो कुठेही जाऊ नये. आणि असं म्हटल्यानंतर, आणि मी तुला जेव्हा जेव्हा प्रार्थना करेल तेव्हा तेव्हा तू माझ्या समोर ये, असा आशीर्वाद ती लीला राणी सरस्वतीकडून घेते. आणि एक दिवस काळाच्या ओघात तिच्या पतीचा पद्मराजाचा मृत्यू होतो. आणि पद्मराजाचा मृत्यू झाल्यानंतर मग ही लीला राणी खूप दुःखी होते. तिला दुःखात राहिल्यानंतर सरस्वती तिथे येते आणि ती सांगते की ह्याचं शरीर तू व्यवस्थित फुलांमध्ये झाकून ठेव, म्हणजे ते शरीर नष्ट पावणार नाही. आणि मग ही लीला म्हणते की मला आता माझ्या पतीचं जीव कुठे आहे तो मला बघायचा आहे. तर त्यावर लीला राणीला सरस्वती सांगते की ते तुला मी सांगेल, त्याचा जीव कुठे आहे तोही तुला बघता येईल, पण थोडं अगोदर हे समजून घे की हा जो काही जीव जीव म्हणतो आपण, आणि हे जे काही आकाश आहे, जे काही सृष्टी बघते आहे, तर आतापर्यंत तू ह्या भूताकाशामध्ये ह्या सगळे जे काही दिसतंय त्याच्यात तू तुझ्या राजाला, तुझ्या नवऱ्याला, हे सगळं राज्य बघत होती. परंतु आता ह्याचं जीवन संपलं, त्याचा जीव हा दुसरीकडे गेला. तो दुसरीकडे कुठे गेलाय हे समजण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे 3 आकाश हे लक्षात घे. जे भूताकाश, आजपर्यंत तू जे काही सगळं बघतोय ते भूताकाश आहे. आपण आपल्या आतमध्ये जे काही बघतो त्याला आपण चित्ताकाश म्हणतो. चित्तामध्ये आपण आपलं स्वप्न बघतो, आपला विचार करतो, आपली स्वतःशीच जे काही चर्चा असते ती. आणि हे चित्ताकाश प्रत्येकाचं वेगवेगळं. आपल्या दृष्टीने जे भूताकाश आहे ते सगळ्यांना कॉमन आहे, जे तुम्ही बघता तेच मीही बघतो, जो सूर्य तुम्ही बघता तोच मलाही दिसतो. परंतु चित्ताकाश हे प्रत्येकाचं वेगळं असतं. आपल्या आतमध्ये जे आपण बघतो, तुमच्या आतमध्ये तुम्ही जे बघता ते तुम्हाला माहिती, माझ्या आतमध्ये जे बघतो ते मला माहिती. आपल्या एक दुसऱ्यांना कळत नाही आपण काय बघतो. तर हे चित्ताकाश झालं. आणि तिसरं चिदाकाश, की ज्या स्पेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, ज्याच्यामध्ये भूताकाशही आहे, एकच भूताकाश नाही अनेक भूताकाश असतील, त्याच्यात तुमचंही विश्व आहे, माझंही विश्व आहे, हे सगळं ज्याच्यामध्ये आहे त्याला चित्ताकाश म्हणतात. या सगळ्यांचा जो आधार समजला जातो, त्यांच्यामध्ये सगळं बघितलं जातं, ते चिदाकाश. तर तुझ्या पतीचं आता जो जीव आहे तो या चिदाकाशात, म्हणजेच तो स्वतःचं काहीतरी विश्व बघतो आहे, आणि तुला जर त्याच्यात जायचं असेल तर तुला त्या चिदाकाशात जाऊन त्याचं जीव बघावं लागेल. आणि असं सांगून ती म्हणते की सर्वसाधारण जीव
हा असा तुझ्यासारखे जे साधारण लोक आहेत ते कुठेही जाऊन असं काही बघू शकतील असं होणार नाही. तू फार फार तर या आकाशात काय दिसतंय भूताकाशात ते बघू शकशील, तू फार फार तर तुझ्या आतमध्ये काय चाललंय ते बघू शकशील, परंतु दुसऱ्यांच्या विश्वात काय चाललंय, दुसऱ्यांनी काय विश्व निर्माण केलं आहे हे बघायचं असेल तर त्याला विशेष सिद्धी लागतात, विशेष शक्ती लागतात. मी तुला तो आशीर्वाद देते की तू जाऊन तुझ्या पतीचं जे जीव आहे त्याचं जे विश्व आहे ते बघू शकशील. आणि मग असा आशीर्वाद देऊन सरस्वती चालली जाते आणि ही लीला राणी ध्यानात बसते. ही ध्यानात मग ते सगळं विश्व बघायला जाते. तिच्या लक्षात येतं की आपल्या पतीचा कुठेतरी जन्म झालाय, कुठेतरी त्याचं राज्य सुरू आहे. आपला पती हा 16 वर्षाचा तरुण असा राजा त्याचं राज्यकारभार करतो आहे आणि त्याचं नाव विदुरथ आहे हे तिला जाणवतं. तिला हेही लक्षात येतं की तिथे अनेक तिचे जे मंत्रीगण आहेत, प्रजा आहे, सगळी दिसतात आणि तिला आश्चर्य हे वाटतं की ही तीच प्रजा, हे तेच मंत्रीगण आहेत जे तिचे आत्ताच्या राज्यात होते. तर हे सगळं बघितल्यानंतर तिला धक्का बसतो की माझे जे काही आतापर्यंत इथे या जीवनामध्ये मंत्रीगण होते, प्रजा होते, या सगळ्यांचा मृत्यू झाला आणि हे पण त्या पद्मराजासोबत गेले की काय, असा प्रश्न तिला पडल्यानंतर ती पुन्हा आपल्या ध्यानातून बाहेर येते आणि अतिशय विस्मयचकित, आश्चर्यचकित अशी तिची अवस्था. तर ती आपल्या दासींना पटकन सांगते की नाही, जे आपले मंत्रीगण आहेत, गुरुजन आहेत, जे कोणी विद्वान आहेत, त्या सगळ्यांना परत लगेच इथे बोलवा, मला त्या सगळ्यांना भेटायचं आहे. ती म्हणते की राजाच्या मृत्यूनंतर मला बरंच दुःख झालंय, तर मला या सगळ्यांना भेटायचं. तर असंच मध्यरात्री या सगळ्यांना बोलवलं जातं. ती सभा भरते आणि त्या सभेमध्ये या सगळ्या लोकांना बघून तिला जरा दिलासा मिळतो की नाही, या सगळ्यांचा मृत्यू झालेला नाही, सगळे आहे इथेच आहेत. आणि असा विचार करून ती त्या सगळ्यांना सांगते की मी बरीच दुःखी होती, राजाच्या वियोगामुळे मला थोडं अस्वस्थ वाटत होतं. तुम्हा सगळ्यांना भेटून बघून मला आता जरा बरं वाटतंय. तुम्हाला मी एवढ्या रात्री बोलवलं त्याबद्दल क्षमा. तुम्ही सगळे आपापल्या घरी जा. आणि ते सगळे गेल्यानंतर मग ही विचार करत बसते की हा काय प्रकार आहे, मी जे काही बघितलं ते खरं की खोटं. जे तिकडे राजा विदुरथ राजा जो बघितला, पद्मराजाचा जो पुढचा जन्म बघितला, त्याच्यात एवढे लोक बघितले ते सत्य की हे इथे दिसत आहेत हे सत्य. हा प्रश्न पडल्यानंतर तिला मग ती म्हणते की याचं उत्तर मला आता केवळ सरस्वती देवीच देऊ शकेल. आणि म्हणून मग ती सरस्वती देवीचं आवाहन करते. सरस्वती देवी तिच्यासमोर पुन्हा आल्यानंतर ती म्हणते की नेमकं खरं काय आहे. मला असं वाटतं की मी आता तिथे डोळे मिटून बसली होती आणि डोळे मिटून बसल्यानंतर काहीतरी भ्रम झाल्यासारखं वाटतं आणि म्हणून मी ते सगळं माझ्या पतीचा पुढचा जन्म, त्याच्यानंतर ही सगळी प्रजा, मंत्रीगण तिथे बघितले. तर कदाचित ते खोटे असावे, तो भ्रम असावा. तू आणि मी जे काही समोरासमोर बसलो आहोत, आपण बोलतो आहोत, माझ्या पतीचा देह इथे आहे, हे मंत्रीगण आता मला सगळे भेटून गेले, तर हे मला खरे वाटतंय. यावर सत्य काय आणि असत्य काय ह्याच्यावरती चर्चा फार सुंदर आहे तो विषय. आपण इन जनरल जर बघायचं झालं तर आपल्या दृष्टीने सत्य आणि असत्य काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर थोडं त्या विषयाकडे जाऊ. सत्य कशाला म्हणतात आणि ते समजणं हाच विवेक. सत्य कशाला म्हणतात? सत्य म्हणजे जे आपण केव्हाही सिद्ध करू शकतो, असं सहज इन जनरल सांगितलं जातं. जे परमनंट आहे ते सत्य. पण परमनंट म्हणजे सत्य का त्याला सत्य म्हणावं? जे परमनंट आहे, जे सत्य खरं, जे सतत आहे त्याला सत्य का म्हणावं? कारण एरवी त्याच्याशिवाय जे काही आहे तो भ्रम असू शकतो, ते स्वप्न असू शकतं. म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी काहीतरी करत होतो, बरं ठीक आहे, त्याचे पुरावे दाखवा. पुरावे कोणाला दाखवणार? जो दाखवणार आहे तो तरी सत्य का? हे स्वप्न असू शकत नाही का? प्रत्येक गोष्ट ही स्वप्न असू शकते, बरोबर आहे. आज याच्या मागचा क्षण, आत्ताचा क्षण हा आहे, याच्या मागचा क्षण हा स्वप्न असू शकतो. काहीही गॅरंटी देता येत नाही या गोष्टींची. आणि एक कुठला तरी व्हिडिओ मी बघत होतो, सायंटिफिक व्हिडिओ आहे, आणि त्या व्हिडिओप्रमाणे त्यांनी अशी थेरी मांडली आहे, ज्यांना कोणाला थोडासा फिजिक्सचा बॅकग्राऊंड असेल त्यांच्यासाठी, की हे सगळं वेव्ह फंक्शन आहे. आपण जे इमॅजिन करतो ते सगळं निर्माण होत राहतं. प्रत्येक क्षणाला आपल्या मनात जे काही विकल्प येतात, म्हणजे मी हे करू की ते करू, तर दोन्हीही गोष्टी निर्माण होतात, दोन्ही पृथ्वी निर्माण होतात, दोन्ही ठिकाणी आपलं अस्तित्व असतं. आणि एक भाग मी इकडे जगतोय, दुसरा भाग तिकडे जगतोय.
ह्या जगताना पुन्हा जे काही विचार येतात, बरं हा मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे, हा वैज्ञानिक व्हिडिओ आहे, मला त्याची लिंक मिळाली तर मी पाठवेल. तेव्हा जे विचार येतात तेव्हा पुन्हा आपल्यासाठी नवीन सृष्टी निर्माण होते. त्या प्रत्येक सृष्टीमध्ये जसे जसे विचार येत जातात त्याप्रमाणे ती सृष्टी घडत जाते. या एवढ्या मोठ्या आकाशामध्ये अनंत पृथ्वी, अनंत ब्रह्मांड, अनंत व्यक्ती, अनंत यतीन जोशी, अनंत विद्याधर असे भरपूर आहेत आणि सगळे आपल्या आपल्या जीवनात प्रत्येक जण कुठेतरी जगतोय. हे जर असं खरं असेल तर याच्यातलं नेमकं सत्य काय? कुठले यतीन दोषी सत्य? हा इथला यतीन दोषी सत्य की दुसऱ्या ब्रह्मांडातला सत्य की सगळेच सत्य? बरं, ह्या सगळ्या निर्मितीला लागणारं मटेरियल पुन्हा कुठून आलं? त्या सरस्वती देवीने नेमका हाच प्रश्न म्हटला. तिने सांगितलं की तुला जर असं वाटतं की तू तुझ्या पतीचं जे काही बघितलं ते खोटं आहे, तर त्याचं जे मूळ आहे, इथे उपादान शब्द म्हटलंय, ज्याच्यामुळे हे सगळं निर्माण झालं ते तरी खरं आहे का? खऱ्यातून खोटं निर्माण होऊ शकत नाही, खऱ्यातून खरं निर्माण होऊ शकतं. म्हणजे मी जर स्वप्न बघितलं तर जो स्वप्न बघतो आहे तो तरी खरं असला पाहिजे. हे लॉजिक पटायला समजायला थोडं कठीण आहे. पण माती असेल तर त्याच्यापासून कुंभ तयार होईल, त्याच्यापासून घट तयार होईल. तर कुंभ झाला याचा अर्थ माती होती असं त्याचं कारण. पण जर मातीच नसेल तर कुंभ तयार होईल का? नाही होणार, माठ तयार होणार नाही. तसं मी आहे तर माझ्यापासून जे निर्माण होईल ते खरं. आपण जसं म्हणतो की एका शरीरापासून दुसरं शरीर निर्माण होतं, चला मानतो आहे, बरोबर आहे की याच्यातून ही निर्मिती झालेली आहे. मग स्वप्न जे आहे, स्वप्न हे जर निर्माण झालं असेल, खरंच जर तसं झालं असेल, तर मग त्यासाठी त्या राजासाठी वेगळी पृथ्वी, मग एक तर ही पृथ्वी इथून काढून तिकडे घेऊन जा किंवा आकाशातून कुठून तरी माती पाणी आणून पृथ्वी तयार करा. त्याच्यासाठी लागणारा वायू, त्याच्यासाठी लागणारे मंत्रीगण. आता तूच बघितलं, सरस्वती त्या लीलेला सांगते, तूच बघितलं की हेच मंत्रीगण तिकडे होते. मग एक तर हे इथे असले पाहिजे, नाही तर तिथे असले पाहिजे. तर ते जर निर्माण झाले असतील स्वप्नामध्ये आणि जर ते खरे असतील तर मग हे सुद्धा खरं पाहिजे. आणि जर ते स्वप्न असेल तर हे सुद्धा स्वप्न पाहिजे. स्वप्नातून स्वप्न बघू शकतो, सत्यातून स्वप्न बघणं शक्य नाही. हे लॉजिक समजायला आपल्याला कठीण वाटतं. लीलालाही तेच वाटलं. ती म्हणे असं कसं म्हणू शकता, एकातून स्वप्नातून सत्य आणि सत्यातून स्वप्न हे समजायला कठीण आहे. तर मग लीला राणीला सरस्वती म्हणते की ठीक आहे, हे समजवण्यासाठी की हे सुद्धा तू जे बघते आहे, हे सुद्धा जे जीवन आहे, हे सुद्धा स्वप्न असू शकतं, हे पटवण्यासाठी मी तुला मंडप आख्यान सांगते, एक गोष्ट सांगते. आणि ही गोष्ट तुम्हाला आता पुढच्या 7-8 दिवसांमध्ये वाचायची आहे. ती गोष्ट संपूर्ण वाचून मग आपण पुढच्या सत्रामध्ये याच्यावरती चर्चा करूया. आजच्या दिवस इथे थांबू. काही मूलभूत प्रश्न असतील तर ते विचारा. शब्दांचे अर्थ आणि सगळी निर्मिती वगैरे याच्या जास्त खोलात जाऊ नका, साध्य काहीच होणार नाही. एक असा प्रश्न विचारा की ज्याने खरंच आपल्याला वाटेल की अरे हो, काहीतरी जीवनामध्ये परिवर्तन घडायला मदत होऊ शकते. जय श्रीराम. धन्यवाद नितीन सर. आजच्या दिवस इथे थांबूया. जय श्रीराम. जय गुरु. कोणाला काही प्रश्न विचारायचे? हो सर, मागच्या आठवड्यात एक प्रश्न आलाय, इच्छा आणि वासना यात फरक काय? काय बरोबर, इच्छा काही वासना काय, त्यांनी काय फरक पडतो? असं आहे, दीर्घ इच्छा या वासना म्हणता येतील. वासना म्हणजे जे आपल्याला बांधू शकतात. इच्छांना नियंत्रण नसतं. केव्हाही काही इच्छा होते आणि ती चालली पण जाते. त्या तात्पुरत्या असतात इच्छांचं स्वरूप. वासना मात्र आपल्याला बांधून ठेवणाऱ्या असतात. आपल्या मनात काय इच्छा येतील हे काही सांगता येत नाही. म्हणून सोनाराच्या दुकानासमोरून चाललोय आणि ते दागिना बघितला तर इच्छा झाली की घ्यावा म्हणून, पण सोडून द्या, नाही आता परिस्थिती, गरज नाही, काही नाही, खूप छान आहे, दिलं सोडून. ती इच्छा झाली. पण मला एका पर्टिक्युलर दागिना हवाच आणि तो दागिना माझ्याकडे असायलाच पाहिजे, त्याच्या मागे जी तीव्रता असते आणि सतत दीर्घकाळ असते ती वासना होऊ शकते. दीर्घकाळ असलेली वासना आणि तीव्र असलेली इच्छा, दीर्घकाळ असलेली इच्छा ही वासना म्हणता येईल. पण मुळात वासना असो की जास्त इच्छा असो. जाण्यात चल, अजून कोणाला काय विचारायचंय? हँड रेज करा मला. आशा ताई कुंभार, तुम्हाला बोलायचं का? हँड रेज करा, हे करा, अनम्यूट करा.
हा बोला. पण सर असं म्हणतात ना की मनुष्य जन्म तर एकदाच येतो, मग परत तेच ते कसं काय? नाही, मग आता ते लीलावती आणि ते याच्यामध्ये मग मनुष्य ती जन्म तर एकदाच येतो, तिच्या पुढे काय? म्हणजे पद्मजा राजाला म्हणाली की घरातून त्यांचं हा. जायचं नाही बाहेर वगैरे, मग ती पुन्हा ती सगळं स्वप्न व त्याच्यात गेली, म्हणजे परत त्याला मनुष्य जन्मच मिळतो का असं? नाही म्हणजे असं ऐकण्यात हो, आलंय, पण म्हणजे असं आतापर्यंत जे मनुष्य ऐकलं जन्म एकदाच त्याच्यात मिळतो म्हणतात असं ना काही की आवश्यक मनुष्य जन्म एवढ्या 80 नाही. योनीमधून एकचदा येतो. नाही, जास्त वेळ येऊ शकतो असं काही. मी असं तरी मी काही ऐकलं नाही कुठल्या ह्याच्यात, म्हणजे म्हणणारे म्हणतात सहज, पण शास्त्रांमध्ये असं काही दिलेलं नाही. पुनर्जन्म वेगवेगळे हा असतात, आपला पण मनुष्य आहेच, जन्म वेगवेगळे म्हणजे रूप असू बाकी शकतात, प्राणी मनुष्याचा जन्म वनस्पती हे असू होणार, शकतो. पण मनुष्य जन्म जसा आता आपण तुम्ही आम्ही आता या जन्मात आलोय, पुढचाही जन्म आपला मनुष्याचाच असेल असं असतं का? असेल ना, असेल पण असं. असं असू शकतं. अनेक उदाहरण आहेत आपल्याकडे. त्याला काही असं एकानंतर एक मनुष्याचे जन्म घेतले असे बऱ्याचदा झालेले आहे. अगदी तुम्ही कुठलंही शास्त्र गुरुचरित्र घ्या, त्याच्यातही सांगितलेलं आहे. हा. त्याच्यातही उदाहरण आहे. देवांचे जन्म मनुष्याचे अनेक 2 कथा पूर्ण झाल्यात वाचून. आता हा आठवडा काय काय म्हणजे लीलावतीची कथा 3 सुरू होईल उद्या सोमवारी. हो हो, सोमवारी सुरू होईल. लीलावतीची कथा तिसरी सुरू होईल का? रोज साधारण 5 पान होतात ना शरणागताई, 5-6 हा, पान. 3-4 5 नाही झालेली अजून कधी. मोठी जर कथा असेल, लेख क्रमांक जर नाही हा पाठपोट म्हणतोय तुम्ही, हा, हा. सिंगल हो, पाठ हो. म्हणताय. पाठपोट 5-6 होतात ना. हो हो हा, त्यामुळे आपल्याला लीलावतीची कथा 9 आणि 8 पर्यंत घेता येईल मला वाटतंय. 120 ते 30 पानं होतील साधारण आठवड्यात पुढच्या. म्हणजे 90 पानापासून ते 119 हे 30 पानं होतील साधारण. जय श्रीराम सर. सर हे खूप छान मगाशी म्हणजे एक लक्षात आलं की म्हणजे तुम्ही सांगितलं सगळं जे ब्रह्मसत्य म्हणजे सगळं खोटं आहे, बाकीच्या गोष्टी करत आपण म्हणजे ते मॅटर ऑफ प्रॅक्टिस की बाबा करत खोटं की आसपासचं आणि परिस्थिती नातेवाईक जे काय आसपासचं दिसणारं सगळं खोटं आहे. शेवटपर्यंत आपल्यापर्यंत आल्यानंतर आपलं शरीर खोटं करत सगळ्यात शेवटी जे राहील ते शुद्ध चैतन्य ब्रह्म की ज्याचा आनंदात म्हणजे सच्चित आनंद या स्वरूपात. म्हणजे हे प्रॅक्टिसने खूप केलं तर जमू शकण्यासारखं आहे ही आशा तुमच्या बोलण्यावरनं खूप वाटली. त्यामुळे खूप आवडलं ते, खूप छान वाटलं. धन्यवाद, खूप धन्यवाद. नऊ पर्यंत चला काय बरोबर थांबायचं. 9वं प्रकरण तुम्ही कम्प्लीट करा. 9 ठीक आहे. आपल्या येण्यात आपल्या काहीतरी वाचूयात. किती झाली आपण येतील सगळं सांगूया साधारण. हा, तुम्हाला आदल्या दिवशी अपडेट देतो सर. ते बरं पडेल. म्हणजे हो, ते टेन्शन नाही घेत आपण आपल्या गतीने वाचूयात. नाही तर सर माझं स्पीड कमी करण्यात वेळ हळू वाचा. नाही तुमचं त्यामुळे तुमचं जास्त बोलणं हो हो सोयीने वाचा. म्हणजे त्यांच्या अंगात व्यवस्थित अंगात येतो. तुम्ही तुमच्या गतीने वाचा जसं सोयीचं. उद्या वाचन होणार आहे का सर? मग उद्या रविवार आहे, एक दिवस सुट्टी घ्यायची का? तुमचं काय म्हणणं? कोणीतरी विचारलं होतं ना दुपारची झोपायची, मग उद्या झोपा असं सरांनी सांगितलं. एक दिवस बदल कसं आहे, रोज अध्यात्म नको. एक दिवस जरा एक उन्हाळ दिवस पिक्चर आहे तसं एक दिवस थोडा चेंज होईल. ते पाण्याची टाकी साफ करतो तसं एक दिवस सुट्टी. आपली ही वरची टाकी जरा एक दिवस शांत. उद्या टाक्या साफ करा. हो ठीक आहे.